प्रशासक असल्यामुळं कोण वालीच नाही गावाला, सगळी चोरच आहे. तिथं लोक प्रत्येक वर्षी डबऱ्यात पडतात. विकास काय हू म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कुरुंदवाड सुधारलेलं नाही, जशाच तशी आहे तसंच आहे. कुरुंदवाड बदल नाही, लोकसंख्या वाढली, घरं वाढली, एवढंच की. नगरपालिकेत काय बदल झाला नाही. थोडा बहुत झाला विकास, तर आता परिपूर्ण चांगला विकास झाला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? विकास झालेला नाही. तराच काय रस्ते सगळे बाद आहेत, डबरे आहेत. आला तर 10 मिनिटच पाणी येते चावीला. 100% क्षमतेनं पाणी येतच नाही. गट पक्ष बघायचं नाही, बर वाड्यात विकास करणारा माणूस बघायचा. म्हणजे पूर्ण शिकलेला, त्यातला माहितीगार, म्हणजे खरोखरच आपल्या त्या कुरुंदवाडाचं म्हणजे चांगलं करावं आणि त्या पद्धतीचं पाहिजे. स्वच्छता नाही, सगळी चोर आहे सगळे. बर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचं रणांगण जे आहे ते आता तापायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत मतदारसंघामध्ये उमेदवारांची जी काही इच्छुकांची रेलचेल आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. प्रत्यक्षामध्ये बघायला गेलं तर आता अर्ज भरायला देखील सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक गटांमध्ये किंवा अनेक पक्षांमध्ये उमेदवार अद्यापही फायनल झालेला नाही आहे. त्यामुळं अनेक नेत्यांची जे काही भूमिका आहेत त्या गुलदस्त्यात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे, त्यांना ते बघताना या निवडणुकीकडे कसं पाहतात हेच जाणून घेण्यासाठी केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत मतदारसंघामध्ये जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. मी सध्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगर परिषद मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघात बघायला गेलं तर शिवसेना, काँग्रेस, भाजप यांचे पक्ष जरी सक्रिय असले तर दुसरीकडं या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेसचे नेते गणपतदादा पाटील यांच्याबरोबरच जवाहर पाटील असतील आणि अनेक गट जे आहेत ते या ठिकाणी सक्रिय आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी कोणत्या पक्षातून किंवा कोणत्या गटातून उमेदवार निवडणूक लढवणार आहे, नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षित हा मतदारसंघ झालेला आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी कोण उमेदवार असणार हे ठरलं नसलं तरी उमेदवार जे आहेत ते आता मतदारांच्या गाठीभेटी घेऊन अप्रत्यक्षरित्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांची रेलचेल सुद्धा वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, कुरुंदवाडचेच रहिवासी, किती वर्ष कुरुंदवाडमध्ये राहतात? मी आता जवळजवळ 30-35 वर्ष झाली. 30-35 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही अनेक निवडणुका या ठिकाणी बघितल्या, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील आणि आता ह्या 4-5 वर्षाच्या प्रशासकांचा कारभार देखील बघितला. कुणाचा कारभार तुम्हाला चांगला वाटला? प्रशासक काय त्याच्यावर डिपेंड, एवढं त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं तिन्हीच करू शकतात ना. नगरसेवक नसल्यामुळं कारभार तिन्हीच करणार, एक हाती सत्ता त्यांची. तर नगरसेवक आल्यानंतर बघूया आता काय. मग प्रशासनाचा कारभार तुम्हाला एक नागरिक म्हणून तुम्हाला कसा वाटला? प्रशासक चांगला होता. बर, आता निवडणूक आहेत. मग आता निवडणुका आल्यानंतर आता नगरसेवक तुम्हाला निवडायचा आहे, नगराध्यक्ष निवडायचा आहे. कसं तुम्ही बघता या निवडणुकीकडं? अजून पॅनलच डिक्लेरेशन झालं नसल्यामुळं जनता सगळी भरमत आहे. बर, त्यामुळं काय आपण काय अजून इच्छुकांचे अजूनही पॅनल डिक्लेअर नाही किंवा उमेदवार कोण असणार हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे तो एक संभ्रमावस्था आहे, कुणाबरोबर राहायचं आणि कुणाकडे बघायचं. कुरुंदवाड शहरात विकास झालाय का हो? आता सध्या तर नाही आहे. 10 वर्षात काय उणिवा काय जाणवतात तुम्हाला? काय गटरी आहेत, स्वच्छ नाही, परत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, पाणीचा प्रॉब्लेम आहे. बर, ते समस्या लोकांच्या आहेत, फार लोक आहेत. पिण्याच्या पाण्याचा तुम्ही प्रश्न बोललात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला या मतदारसंघात फिरत असताना अनेक वेळा जाणवला. पिण्याच्या पाण्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे? आला तर 10 मिनिटच पाणी येते चावीला. 100% क्षमतेनं पाणी येतच नाही. बर, त्यामुळं हा जनतेत तीव्र पहिला निदर्शनात आहे. आता निवडणुकीला तुम्ही मतदान करणारच आहात, ठरवलंय का नाही मतदान करायचं का थांबायचं? करायचं. पण मतदान ज्या वेळेला करत असताना तुम्ही पक्ष बघणार, गट बघणार की व्यक्ती बघणार? आता गट ताटच राहणार इथं. बर, कारण आता पक्षाच्या तर्फे चिन्ह अजून काय निश्चितच नाही ना. पण तीन आघाड्या झाल्या तर पण एकामेकाच्या ह्याच्यावरच होणार आहे. काय वाटतंय तुम्ही आता 35 वर्ष या तुम्ही कुरुंदवाड शहरात राहताय आणि आत्ताचं सगळं जर वातावरण बघितलं, कुणाचं इकडं जरासं कुठल्या गटाचं प्राबल्य दिसते? असं काय अजून सांगू शकत नाही.
कारण उमेदवार डिक्लेरेशन तर 2 तर झाल्यात, म्हणजे नगराध्यक्षाला 3 पण झाल्यात फायनल. कोण कोण आहेत त्यामध्ये? मनीषाताई डांगे आहेत, योगिताबा पाटील आहेत, जवाहर त्रिशूला पाटील आहेत. हे 3 उमेदवार तरी रेसमध्ये आहेत. चौथा आता कोण उतरते बघूया. बर, त्या तिघांमध्ये कोण जरा पुढे मागं काय? सगळे वरचढ एकाला एक वरचढच आहेत. वरचढच आहेत. तुम्हाला काय वाटतंय कुरुंदवाडचा विकास करायचा झाला तर इथं महत्वाचा कोणता प्रकल्प किंवा काय राबवलं पाहिजे? गटरी आहेत, पाणी आहे, रस्त्याचा असा प्रॉब्लेम आहे, अनेक नागरिकांचे तक्रारी आहेत. त्यामुळे आता कोण लक्ष दिलं त्याच्यावर पाटाचं जड जाईल. आता ह्याच्या 5 वर्ष 10 वर्षामध्ये कोण नगरसेवक म्हणजे इच्छुक उमेदवार पण फरकला नाही आणि कोणच नाही. कारण प्रशासक असल्यामुळं कोण वालीच नाही गावाला. आपण या कुरुंदवाड शहराचेच रहिवासी, नेहमी तुम्ही ह्या भागात फिरताय, काय वाटतंय आता गेल्या 4 वर्षाहून अधिक काळ इथं प्रशासक राज आहे. कुरुंदवाड नगर परिषद म्हणजे कुरुंदवाड शहरामध्ये पाहिजे तसा विकास झालाय का? थोडा बहुत झाला विकास, तर आता परिपूर्ण चांगला विकास झाला पाहिजे. त्यासाठी काय झालं पाहिजे? नगराध्यक्ष मेन म्हणजे चांगले व्हायला लागणार आणि त्यांच्या अंडरखाली सगळे व्यवस्थित बाग बगीचा म्हणा, रस्ते म्हणा, गटारे म्हणा, हे व्यवस्थित झाले पाहिजे. तुमच्या मनातला नगराध्यक्ष कोण असावा नव्हे, कसा असावा असं तुम्हाला वाटतं? जो म्हणजे पूर्ण शिकलेला, त्यातला माहितीगार आणि खरोखरच आपल्या त्या कुरुंदवाडाचं म्हणजे चांगलं करावं अशा पद्धतीचं पाहिजे. मामा, काय वाटतं तुम्हाला? निवडणूक आल्या जवळ, वातावरण कसं आहे? वातावरण काय इथं तंगच आहे. वातावरण तंग आहे. बर, आपलं काय सीट येते का अजून काय सांगता येत नाही का? शिटा येतील, जातील, चर्चा होतील, बैठका होतील, प्रचार होईल, पण तुमच्या कुरुंदवाड शहराचा विकास झाला असं दिसतंय का? नाही तेवढा विकास काय तेवढा अजून पाणी नाही व्यवस्थित. पाणी येत नाही, पाणी टायमाला पाणी. काय मामा बोलतात पाणी येत नाही ना? पाणी व्यवस्थित येत नाही आमच्याकडे. ते आमच्या इकडे कुठं पाणी येते नाही. पाणी 4 नंबर आमचं वार्ड. 4 नंबर वॉर्ड मध्ये म्हणजे 10 मिनिटं येते आणि लगेच जाते. पाणी म्हणजे तेवढं एक 10-15-20 मिनिटं पाणी येते. खाली फोर्सला पाणी जास्त इकडं राजवाड्याकडं. इकडं काय पाण्याचं सोय तेवढी काय नाही तिथे. मग आता या निवडणुकीला कसला उमेदवार निवडून देणार? जो काम करणारा असेल त्यालाच मतदान करणार. बर, कसं कोण आहे तुमच्या नजरेत तसा कोण उमेदवार? आता बघायला असं काम करणार आहे ते बघायचे मग टाकायचे त्याला. काम आता काही दिवस राहिलेत फक्त आता मतदान करायला. काय वाटतंय? काय उमेदवार चांगला बघायचा आणि मतदान करायचं त्याला. मी सध्या कुरुंदवाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांच्यासोबतच तरुण मंडळी जी आहेत ती गप्पा मारत उभारलेली आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतंय तुम्हाला? विकास झालेला नाही आहे. पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे. बर, गटारीचं स्वच्छता नाही आहे आणि संडास हे एक जागी नाही आहे. बर, हे आता काय वाटतंय? आता निवडणुका तोंडावर आहेत. आता गेल्या 4 वर्षापेक्षा जास्त काळ इथं प्रशासकच होते. प्रशासकांचा कारभार कसा होता इकडे? होता त्यांचा चांगला, करत होते ते, बाकीचं काय नाही. आता निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला कसा नगरसेवक पाहिजे, कसा नगराध्यक्ष पाहिजे? वार्डात काम करणारा पाहिजे. या त्यावेळी गटारी बिटारी हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न, काय पाण्याचा प्रश्न आहे तिथं पेंडिंग पडलाय. पेंडिंग पडलाय ते अजून. ते आता होईल आता. आता काय वाटतंय? तुम्ही मतदान आता 2 डिसेंबरला करणार. मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार, व्यक्ती बघणार, काय माणूस? विकास करणारा माणूस, विकास माणूस करणारा बघणार. विकास माणूस, विकास करणारा माणूस. हे बघायचं. गट पक्ष बघायचं नाही. बर, वार्डात विकास करणारा माणूस बघायचा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आता अनेक निवडणुका बघितल्या, तिथं झाला विकास? नाही, काय काय अडचण आहेत? अडचण नाही. गटार मला स्वच्छता नाही, सगळी चोर आहे. सगळी बर, सगळी चोरच आहे. मग आता निवडणुका तोंडावर आहेत. काय वाटतंय तुम्हाला? कसा माणूस पाहिजे तुम्हाला? माणूस बघा, पक्ष बघून द्यायचा आणि माणूस चांगला पाहिजे पक्षला. बर, काम करणारा पाहिजे. या ठिकाणी आपण नागरिकांशी बोलत असताना आपल्याला जाणवलं की आम्हाला विकास करणारा माणूस या ठिकाणी पाहिजे असं प्रतिक्रिया दिल्यात. काका, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या कुरुंदवाड शहराचा विकास झालाय का? हो करतो म्हणून सांगत्या, तोंड बघून काम करत्या. बर,
विकास काय हू म्हणायचं आणि सोडून द्यायचं. बर, तुम्ही आता रस्त्यावर फिरताना तुम्हाला काय अडचणी जाणवतात? काय अडचण म्हणजे सगळ्याच गोष्टीची अडचण आहे, ज्यांना कशाची अडचण आहे. काय काय अडचणी? मुख्य अडचण तुमची महत्वाचा मुद्दा कुठला? काय रस्त्याचे लोक रस्त्याची घाण गटारातली घाण निघत नाही. पैसे दिलं तेव्हा की तुमचं तुम्ही बघा की बापरे. हे बोलणं आल्यावर काय करायचं मग? तुम्ही पैसे घेतल्यात का कधी? नाही, आम्हाला पैसे मिळालेच नाही तर आम्ही कशाला घ्यावं? बर, मग हे बोलणं यांचं आल्यावर मग आम्ही का तिकडे बाजूला म्हणायचं? मग आता या निवडणुकीला काय आता करणार? बाजूला टाकलायचं. बर, जो विकास करणार आहे हं, थोडं होऊन हमी देणार असेल हं, करणार असेल तर त्याला करायचं, बर. नाही तर मग का म्हणायचं बाजूला. काय अडचण आहे? आता एरियामध्ये ऑफिसला पडल्या आता 2 झाले आता 6 महिने झाले. अजून काय हे नाही, पत्ता नाही अजून. कशासाठी उपोषणाला बसले? हे पाणीचं हे पिण्याचं पाणी? पाणी ते पैपा घालायचं नवीन. हं. काय अडचण आहे ती पिण्याच्या चावीला. पाण्याची? पाणी एकदम घाण आहे, हं. एकदम म्हणजे एकदम घाण. म्हणजे जे पाणी येते ते घाणच येते. हा, ते गटाचं पाणी येते. त्यामुळं संडास हं. काय हे उलट्या तब्येत बेडल्या लोकांची. तुमच्या ह्या कुरुंदवाड शहरात प्रत्येक वेळेला पाणी येते असं म्हणतात पुराचं. त्यावेळेला आहे का नगरसेवक आलाय तुमच्याकडं, नगराध्यक्ष आलाय असं कधी झालंय? चांगली चांगली नगरसेवक आहेत, येत्यात हं. आहेत की चांगली. म्हणजे आता जर बघायला गेलं तर इथं बघायला गेलं तर यड्रावकर गट एकीकडे आहे, गणपतदादा पाटील एकीकडे आहे, इकडं पाटील जवाहर पाटील असतील किंवा ते बापूंचा गट आहे, यांचे गट आहेत. कुणाचा गट चांगला इथं तुम्हाला दिसते? ते आता गट आता हे कसं आहे, सगळ्यांचंच गट चांगला आहे म्हणायचं. खरं काम जो चांगला करते ते आता अक्षय आलाशे आहेत, ती म्हणजे अनुप मदाळे हे बोलवलं येणार आहेत, ते भोला वर्गीर. म्हणजे काय तर काम अडचण असली तर याच्यात नगरपालिकेत. आता तुम्ही मतदान करणार आहे, काय बघणार? मतदान करत असताना तुमच्या डोळ्यासमोर काय येणार? चांगला माणूस बघणार आम्ही. आमच्यामध्ये आम्हाला बोलवलं आल्या तिला मत टाकणार आम्ही. नाही नाही, पळू नका. थांबा हो, तोंड बिन पुसतायचं आता कॉलेजला जरा व्यवस्थित करा. एवढं चांगलं दिसतंय, जरा कॅमेरा समोर या की. काय चर्चा झालेली तिथे? तुम्ही आला असा परत गेला असा? चर्चा काय असं काय नाही हो. चर्चा काय नाही, गावातली चर्चेची निवडणुकीची हाय चालू. चर्चा काय चालू आहे. कुणाचा वार आहे? हा वारा असं काय कोणाचं काय नाही. आता तीन पक्ष पडल्यात, 3 पार्ट्या पडल्या, तेव्हा आता कोणाचा वारा असं काय नाही. कोण जो काम चांगलं केलं असं निवडून येणार. मग ह्याच्या मागे कामं झालीत का नाहीत? हे कामं झाल्यात असली अजून थोडी व्हायची आहेत, आणि पाणी प्रश्न अजून व्हायचा अजून. बर, असं गावचा जरा गटारी बिटारी अजून जरा चालू आहे, थोडी कामं चालू आहेत, थोडी अजून होणार आहेत अजून. बर. असंच कामं. आता तुम्ही मतदान करायला जाणार आहे, काय डोळ्यासमोर काय ठेवणार? नोटा? हे नोटा असं काय नाही हो. जो माणूस काम केला असं तो लक्ष ठेवणार हो. जो माणूस काम केला असणार तो आम्ही निवडून आणण्यास जास्त शक्यता. बर, इथं जरा मामांचा आवाज होता. तिकडे तिथे पोरगा बसला. हे नाही काम आपल्याला राजकारणामध्ये इंटरेस्ट परफ्यूम दाखव की मला. परफ्यूम दाखव की मला. मोबाईल वाढल्या. काय वाटते आता गेल्या काही वर्षांमध्ये कुरुंदवाड शहराचा विकास म्हणजे बदल काय झाला असं दिसलंय का तुला? अजून तर काय नाही झाला. बर, अजून म्हणजे कसं, मी माझ्या वार्डात 3 नंबर वार्डात आहे की नाही, म्हणजे बाकी इकडे तिकडे बघतोय तेव्हा आपली एवढं गटर, आता आमच्या घराच्या मागे एक गटर आहे, ते अजून मी नगरपालिकेत गेलो तरी नगरपालिकेतली माणसं म्हणतात की माणसं सुट्टीवर आहेत, संपवर आहेत, ह्याच्यावर आहेत, त्याच्यावर आहेत. अजून काय नाही, म्हणजे मला जसं वाटतं तसं काय अजून काय नाही. आता गेल्या मला वाटतं 4 वर्षापेक्षा जास्त काळ तुमच्या इथं प्रशासक आहेत. समाधान आहेस का त्यांच्या कामावर, तू कारभारावर? मी प्रशासन म्हणजे कसं सांगा, आपलं मागच्या 4 वर्ष मी बघावले, कारण अजून पण कुरुंदवाडली रस्ते एक अशी आहेत की मागच्या साईडला तुमच्या रस्ता म्हणजे रस्त्यावर जास्त आता हे नाही आहे, काम नाही आहे. जर कराले तर जास्त वेळ होतो. आता 2 तारखेला मतदान करायचं आहे. मतदान करत असताना डोळ्यासमोर काय ठेवशील? व्यक्ती, पक्ष की गट, इथले जे स्थानिक गट आहेत? माझं काय मत आहे की जुने जे होते गट, म्हणजे जुने नगरपालिकेत होते, त्यांच्याकडनं मला एवढं काम अनुभवलं नाही. म्हणजे काम एवढं शिस्तबद्ध नाही झालं. महापुरात म्हणा, लोकांना मदत करावी असं कोणीही दिसलं नाही, कोण नेता दिसला नाही, कोण दिसलं नाही. मग आता जे नवीन पिढीला, नवीन माणसाला संधी दिली पाहिजे आपण. म्हणजे एक तरुण चेहरा आता एक तू तुझ्या डोळ्यानं बघतोयस.
मग काय वाटतंय तरुणाकडनं जे अनुभवी आहेत आणि आता जो तरुण आहेत, मग अनुभवींना तू प्राधान्य देशील की आता हे तरुण येणार आहेत त्यांना पिढीला? तरुणांना काय कारण? काय जाऊ काय की जे नेते होते आपले म्हणजे नेते ते नव्हते मागं जे आमचे नगरसेवक म्हणा हे जास्त करून म्हणजे जे नव्हते नगरसेवक नगराधीश जे नव्हते ते मदतीला पडले महापुरात म्हणा अडचणच्या टायमाला ये आणि जे आहेत त्यांना मी बघितलो नाही म्हणजे त्यांच्या वार्डात असतील तिने तर आमच्या जे मी माझ्या निदर्शनात आले ते मी बघितलो नाही. म्हणजे आता येणारे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील यांच्याकडनं बदल होईल असं तुला वाटते का? हो वाटते. होय म्हणजे कसं माणसं पण जरा हुशार झाल्यात की माणसं काय करल्यात की जो ते येईल ते मी तुमच्याकडनंच आहे म्हणालाय म्हणजे कोण म्हणाला तुमच्याकडनंच आहे पण ज्याला जो काम करतोय मी त्याला मतदान पडणार इथं. रस्ते चांगले आहेत का नाही? आता काय बंद जाईल निवडणूक होऊन किती वर झाली त्याच्यापासून आता कुठं काय आहे कुठं काय. बरं आता नगरपालिकेचा कारभार कसा वाटला मग तुम्हाला? बघा की समोर आहेच की चित्र दिसते जेव्हा ते रस्ते बघा पाठीमागे रस्ते कचरा बघा गटारी बघा सगळं तसंच आहे. किती वर्ष रिक्षा व्यवसाय करताय तुम्ही? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. 30 वर्षात काय काय बदललो? कुठं काय नाही आहे तसंच आहे. कोरोनावर बदल नाही. लोकसंख्या वाढली घरं वाढली एवढंच की नगरपालिकेत काय बदल झाला नाही. आता 2 तारखेला निवडणूक आहे मतदान करायचं आहे काय डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार? काय डोळ्यासमोर काय ठेवून मतदान करायचंच नाही हो. हे काय उमेदवार कोण असतील ते बघायचे त्यातला कुठला चांगला वाटतं त्याला बघायचं आणि करायचं. कुठला आघाडीचा याचा त्याचा काय संबंध नाही. बर काम करणारा माणूस हा बघायचं त्यातलं त्यात करणारा वाटला बाबा आपल्याला हाय करेल असं त्याला मतदान करण्यास मोकळं. का हो मामा तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे की त्यांनी म्हटले ते बरोबर. तिने म्हटली बटन तुम्ही दाबणार ना? होय योग्य कोण वाटेल त्याला मतदान करायचं. बर तुम्हाला काय बदल दिसलाय? काय कुरुंदवाड सुधारलंय? कुरुंदवाड सुधारलेलं नाही जशाच तसे आहे. बर त्यामुळं काय लोक पण इथं हे आहे नाराज आहेत. बर आता 4 वर्षापेक्षा जास्त काळ इथं नगरपालिका प्रशासकच होते त्यांचं काम कसं होतं? 4 वर्षाच्या मागं होतं व्यवस्थित करत होते. आता काय आता कोण वालीच नाही त्याला म्हटल्यावर आता वाली होणार निवडणूक झाल्यावर. तुमचा बघूया आता. दोष आहे किंवा तुम्ही जे आता एवढ्या पोतटिकीनं बोलताय काय तुम्हाला त्रास होतो रिक्षा व्यवसाय करत असताना? त्रास काय रस्ते सगळे बाद आहेत डबरे आहेत काय महापुराची ते ह्याच्याजवळ काय सोय केले नाहीत. शिवाजी पुतळ्याजवळ तिथं लोक प्रत्येक वर्षी डबऱ्यात पडतात. बर त्याला उड्डाण पूल तेवढासा छोटासा केला तर गाड्या ये जा करतील. लोकांना या जायला वाहतुकीला बरं पडेल सर्व्हिसला बाहेर जाणाऱ्यासनी बरं पडेल. आता तुम्ही रिक्षा फिरवताय रस्ते झालेत का हो मोठे इथं? एकच मोठा झालाय तो हायवे तेवढाच झालाय बाकीचं काय झालं नाही. शहरात गाडी फिरवताना त्रास होते का नाही? होय होते की. हो इकड्या शिक्षकाचा मुलगा आहे. मी बोलतो की तुमच्याशी तुम्ही कोणी आहो मारामारी नको. काय मामा काय करताय तुम्ही? आम्ही रिक्षावाले रिक्षावाल्याचा का रिक्षा चालक आहे? मालक आहे चालू म्हणजे मालक चालक तुम्ही? बर काय वाटते रिक्षा फिरवताना रस्त्यावर गालासारखं गुळगुळीत रस्ता आहेत म्हणा इथलं? हे इथं डांबरी रस्ते पहिल्यापासून फक्त हाय असं झालं. कसं आहे गालासारखं गुळगुळीत? गुळगुळीत नाही ते काय बघण्यासाठी रस्ते एकदम बाद आहे आणि कचरा तुम्हाला काय त्रास होतो इथं जाताना? आम्हाला काय नाही आता सगळ्यासाठी काय होते आम्ही चालू आहे ढकलायचं काम काय करता नगरपालिकेचं बी असंच मतदानाला पण तुम्ही असं ढकलतच नेणार का मतदान काय करता? नाही म्हणजे आता कोण काम करणार असं चांगलं त्याला आम्ही मतदान करणार तसं काय नाही कोणी राहून तर आता बघूया कोण कोण बघणार? माणूस बघणार पक्ष बघणार विकास बघणार तसं काय नाही कोण आमच्या म्हणजे चांगलं काम करणार दिसला त्याला टाकायचं मोकळं असं काय नाही म्हणजे याला टाकलो त्याला टाकलो असं काय संबंध नाही आहे असं आमचं आहे. तर एकूणच आपण जर या बोलणार तुम्ही कुठं राहता तुम्ही? मी बॅगा विकतोय पिशव्या. तर एकूणच आपण या ठिकाणी कुरुंदवाड शहराच्या नागरिकांशी संवाद साधला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या की कुरुंदवाड शहरामध्ये विकास गेल्या कित्येक वर्षांमध्ये बदल झालाय का विकास झालाय का रस्ते पाणी स्वच्छता असेल किंवा इतर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या या येथील नागरिकांना मिळतात का तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. काही जणांनी सांगितले की रस्ते काही ठिकाणचे चांगले आहेत मात्र काही ठिकाणी त्या रस्त्यावरून जाण्याची सोय नाही आहे वाहतुकीचा प्रश्न जैसे ते आहे
आणि दुसरीकडे बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न कुरुंदवाड शहराचा तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. काही ठिकाणी पाणी वेळेत येतं ते अवघ्या 10 ते 15 मिनिटात पुन्हा वापिस जातं. दुसरीकडं गढूळ पाणी येतं, त्याच्यामुळं आरोग्याचा प्रश्न देखील त्यांचा मोठा गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळं येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये विकास करणारा, चांगलं काम करणारा उमेदवारच आम्ही निवडून देणार असल्याच्या प्रतिक्रिया या कुरुंदवाडकरांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.